महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने पत्रकारों से बात करते हुए कहा कि डॉक्टर भुवनराव तायवाड़े ने ओबीसी समाज के लिए साकड़ी उपोषण आंदोलन किया था। उस आंदोलन के लिए सरकार ने उनसे बातचीत करने का आश्वासन दिया था। उस बातचीत को लेकर मंत्री अतुल सावे ने एक बैठक का आयोजन किया। इस बैठक में सरकार सभी मांगों पर चर्चा करेगी। इसके अलावा कल सुबह 11 बजे मंत्रिमंडल उपसमिति की एक बैठक भी होगी, जिसमें पंकजा मुंडे, छगन भुजबल, दत्ता भरणे, गुलाबराव पाटिल और मंत्रिमंडल के सभी सदस्य उपस्थित रहेंगे। श्री भुवनराव तायवाड़े यांनी नागपूरमध्ये जे ओबीसी समाजाला न्याय मिळण्याकरता आंदोलन केलं होतं, त्यांच्या आंदोलनाला माननीय मंत्री अतुल सावेजी यांनी एक बैठक आयोजित करण्याचं आश्वासन दिलं होतं। ती बैठक आज माननीय मंत्री अतुल सावेजी येणार आहेत आणि ज्या काही मागण्या आहेत त्याबद्दल शासन त्याची चर्चा करणार आहे। उद्या 11 वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक उद्या होणार आहे 11 वाजता। या बैठकीला आपल्या पंकजाताई मुंडे, छगन भुजबळजी, दत्तात्रय भरणेजी, गुलाबराव पाटीलजी आणि आमचे सर्व उपसमितीचे मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय सदस्य या ठिकाणी असणार आहेत। या बैठकीला ज्या आपल्या महाराष्ट्रातल्या संपूर्ण ओबीसी समाजाचे जे प्रश्न आहेत आणि ज्या ज्या मागण्या आल्या आहेत किंवा जे काही संभ्रम आणि शंका भुजबळ साहेबांच्या असतील किंवा इतरत्र सन्माननीय मंत्रिमंडळातील सदस्याच्या असतील त्या आम्ही त्या ठिकाणी मी ऐकून घेणार आहे। भुजबळ साहेब न्यायालयात जाणार असं म्हटलंय ते। भुजबळ साहेबांनी न्यायालयात गेला तर त्यांचा तो अधिकार आहे, परंतु मंत्रिमंडळ उपसमिती जी माझ्या अध्यक्षतेखाली आहे त्या उपसमितीमध्ये भुजबळ साहेबांचं काय म्हणणं आहे ते आम्ही सर्व ऐकून घेणार आहोत। मी ऐकून घेणार आहे आणि मग त्यांच्या मनात काय शंका आहे त्याच्यावर चर्चा करणार। समजून सांगितलं जाईल तुमच्याकडनं? नाही, त्यांचं काय म्हणणं आहे भुजबळ साहेबांचं त्यावर आधी चर्चा करू। त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे, त्यावर त्यांचं म्हणणं आहे की त्या GR मुळे ओबीसी समाजावर अन्याय होतो आहे, तो कसा होतोय, काय होतोय, जरा एकदा चर्चा करू। आणि आणखी कोणाला या राज्यातील इतरही कोणा ओबीसी नेत्यांना असं वाटतं की ओबीसीवर अन्याय होतो आहे, त्यांनी मंत्रिमंडळ उपसमिती समोर तसं निवेदन पाठवलं, त्यावरही चर्चा करू। उपराष्ट्रपती पदाची आज निवडणूक आहे, बहुमत एनडीएकडे असलं तरी चुरशीचीच लढत होणार असं दिसतंय। आमचे उमेदवार निवडून येणार आहे आणि प्रचंड बहुमताने एनडीएचे उमेदवार निवडून येतील।